मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेमध्ये एनजीओ सेलच्या माध्यमातून आपले आदरणीय भारतीय जनता पार्टीचे एनजीओ सेलचे अध्यक्ष आदरणीय हेमंतजी जांगला साहेब यांच्या वतीने आज आपणास कल्पना आहे की आमचे भारतीय जनता पार्टीचे ईशान्य मुंबईचे नेते मुलुंडचे आमदार आदरणीय मिहिरभाई कोटेचा यांचा 50वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी एनजीओ सेलच्या माध्यमातून आदरणीय हेमंतजी जांगला यांच्या मार्गदर्शनाखाली या विधानसभेमध्ये अतिशय उत्तम असं 142 वार्डमध्ये माझे सहकारी बाळासाहेबजी मोठे यांच्या कार्यालयामध्ये आणि प्रणिताताई जे आमच्या एनजीओ सेलच्या अध्यक्ष आहेत त्यांचे माझे दुसरे सहकारी दिनेशजी घोटणे वार्डची सर्व टीम महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो। आयोजकांचे मनापासून आभार मानतो की आपण अशा नेत्याचा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा करतोय। विविध सामाजिक उपक्रमातून या विधानसभेमध्ये अतिशय उत्तम असे उपक्रम चालू आहेत। मी आदरणीय मिहिरभाईंना वाढदिवसाच्या आमच्या विधानसभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय की मुलुंडमध्ये ज्या पद्धतीने कामं चालू आहेत, ईशान्य मुंबईमध्ये विक्रोळी असो भांडूप असो, त्याचप्रमाणे मानखुर्द शिवाजीनगरमध्ये देखील अतिशय कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कम असा उभा राहणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि अशा आमच्या लाडक्या नेत्याला आम्ही खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। आदरणीय हेमंतजी जांगला त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो। उपस्थित माझ्या सर्व सहकाऱ्यांना देखील मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि आदरणीय मिहिरभाईंना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आई तुळजाभवानी चरणी एवढीच प्रार्थना करेल की त्यांच्या सामाजिक कार्यास आणि राजकीय कार्यास असंच उत्तम उत्तरोत्तर यश मिळो अशीच मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो। वंदे मातरम, जय श्री राम, जय महाराष्ट्र। पहले तो मिहिर भाई को बहुत बहुत जन्मदिन की शुभेच्छा। और मिहिर भाई मुझे मेरे पुराने मित्र है, मतलब जो भी पार्टी में जब आए थे मैं भी था, हम लोग दोनों नए नए थे और काफ़ी काम वो करते थे। वो टाइम से मैं मिहिर भाई को जानता हूँ और एकदम जमीन से जुड़े हुए और किसको भी कार्यकर्ता जाता है तो कोई भी काम करने वाले ऐसे मिहिर भाई को बहुत बहुत जन्म की शुभेच्छा। और उसके जन्मदिन के निमित्त आज ऐसा काम हो रहा है कि मेडिकल कैंप, थायराइड के चेक बहुत ही आजकल समाज में बढ़ रहा है और खासकर मानखुर्द इनके डॉक्टर साहब का मैं धन्यवाद करूंगा। बाला साहब मेरे साथ है, हमारी एनजीओ सेल की विधानसभा अध्यक्ष प्रणिति पगारे और दिनेश घोटने जी, ये सबका सहयोग वहाँ मिलता है और हमने अच्छा काम शुरू किया है। मुंबई में एनजीओ सेल का काम काफ़ी अलग अलग जिलों में है, लेकिन आप ऑलवेज जानते हो ईशान्य मुंबई जब होता है तो थोड़ा वो दूर होने के ऐसा लोग बोलते हैं तो थोड़ा कम होता है, लेकिन ये बार हमने ठान लिया है। तो खास तो डॉक्टर साहब का भी सपोर्ट है और बाला साहब है और दूसरे जो कार्यकर्ता है कि नहीं, हम भी यहाँ ही इतने ही जोर से कार्यक्रम करेंगे और मेरा आना हो नहीं हो लेकिन कार्यक्रम चलते रहना चाहिए, क्योंकि मुंबई में आना जाना बहुत इश्यू होता है। और अभी भी मैं दरेकर साहब के साथ ही था, बोरीवली बदल फुलपाखरू गार्डन मध्ये आपण अन्नदान ते कार्यक्रम सोहळा राबवला होता। तो ऐसे कार्यक्रम हम एनजीओ सेल से करते ही रहते हैं और यहाँ के कार्यकर्ता को भी मेरा रिक्वेस्ट है कि ऐसे ही ढूंढ के क्या यहाँ पे कार्यक्रम चाहिए हमको बताएंगे, हम करेंगे। थायराइड कार्यक्रम है और मेडिकल कैंप भी है, दूसरे भी कार्यक्रम हम करते रहते हैं। जैसे आप स्कूल में आकर टेस्ट करते हैं बच्चों का और उसका चश्मा भी आज हम देने वाले हैं, डॉक्टर साहब के हाथ से ही देंगे अभी बच्चों को चश्मा भी देने। और बाकी तो कुछ ना कुछ बच्चों के लिए हम यहाँ पे चॉकलेट्स है, बिस्किट है, कोई ना कोई खाऊ है जो बड़ी कंपनी का होता है। तो उसमें भावना यही है कि भाई जो फ्लैट में रहने वाले, बंगले में रहने वाले बच्चे खाते हैं वो अपने बच्चे भी क्यों नहीं खाए। तो यही भावना के साथ हम सब लगे हैं और वी बिलीव इन अंत्योदय, आप मालूम है वो भाजपा का। तो जहाँ तक नीचे के स्तर के जो भी स्तर के लोग हैं वो अपने साथ सेम खड़े नहीं होंगे तब तक हमारा यज्ञ ये चलेगा। बहुत बहुत धन्यवाद और बहुत अच्छा कार्यक्रम, सबको धन्यवाद देता हूँ टीम। आज मिहिरभाईच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचे औचित्य साधून एनजीओ सेलचे अध्यक्ष जंगला साहेब आणि ह्या विभागाच्या विधानसभा अध्यक्ष प्रणिताई घोटणे यांनी खरोखरच लोकांची गरज ओळखून कोणाला सध्या कशाची आवश्यकता आहे आणि आज मिहिरभाईच्या वाढदिवसानिमित्त हे थायरॉइड चेकिंगचा जो कॅम्प ठेवलेला आहे ते खरोखरच एक त्यांना शुभेच्छा देण्यासारखं आहे की लोकांची गरज काय आहे आणि त्यांना काय हवं आहे
ते बघून त्याने ते सगळं केलेलं आहे. त्यामुळे आज बऱ्याच लोकांनी, मला वाटतं 100-1 लोकांनी आज तपासणी करून घेतलेली आहे. आणि गोरगरीब लोकांना थायरॉइड आहे किंवा नाही हे माहिती पडत नाही. बाहेर जर तुम्ही थायरॉइडची चेकिंग करायला गेला तर कमीत कमी 500 रुपये लागतात, पण इथं आपण ते फ्री ऑफ कॉस्ट करून देतोय. तर एनजीओशनचं खरोखरच ह्या मानपूर शिवाजीनगर विधानसभेवर खूप लक्ष आहे. आणि प्रणितीताई अध्यक्ष झाल्यापासून इतक्या जोरात कार्यक्रम व्हायला लागलेत. त्यांनी टीमची पूर्ण बांधणी केलेली आहे. त्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. एनजीओशनच्या अध्यक्ष इथं आलेत, आमचे अध्यक्ष तिडके साहेब आहेत. त्या सगळ्यांना, त्या मेहरबाईच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो, मेहरबाईंना शुभेच्छा देतो आणि थांबतो. सर्वप्रथम मिहीरबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांचे लाडके नेतृत्व आहे त्यांचं. आणि आता सध्या सगळ्या बहिणी आपलं लाडली बहीण योजनेमार्फत 3000 त्यांना मिळालेत. तर सगळ्या जणी खूप खुश आहेत आपल्या कामावरती. आणि आम्ही NGO सेलमधून जे काम करतोय, आपले सर आमचे अध्यक्ष श्री हेमांगजी जंगला यांनी खूप छान प्रकारे आम्हाला तळागाळापर्यंत पोहोचून त्यांच्या गरजा ओळखून खूप छान छान सहकार्य केले लोकांपर्यंत. आम्ही 14,500 ते 15,000च्या व्हीलचेअर्स गरिबांपर्यंत पोहोचवल्यात. आणि आता पुन्हा आम्ही आणखीन 3 चेअर्स वाटणार आहोत. आणि आज मिहीरबाईंचा बर्थडे आहे, त्या निमित्ताने आम्ही सर्व लहान मुलांना चॉकलेट्स, बिस्किट्स देणार आहोत. आणि थायरॉइडचा चेकअप ठेवलेला आहे. आणि जी गरीब मुलं आहेत ज्यांना चष्मा लागलाय त्यांना आम्ही चांगल्या क्वालिटीचा चष्मा देखील आज देणार आहोत. असा आम्ही कार्यक्रम आज वाढदिवसानिमित्त ठेवलेला आहे. सरकारने, महायुती सरकारने, मुख्यमंत्री शिंदे साहेब, फडणवीस साहेबांनी बहिणीला एक मस्त बहिणीला लाडकी बहीण म्हणून गिफ्ट दिलेलं आहे रक्षाबंधनचा, काय सांगणार? त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार, शिंदे साहेबांचे. आणि सर्व बहिणी लाडक्या खूपच खुश आहेत. सगळ्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत. आणि आता जे पण आम्ही दिनेशजी किंवा आणखीन पण जेवढ्यांनी विक्रांतजी आहेत, त्यांनी आम्ही जेवढ्यांनी पण फ्रीमध्ये लोकांचे जे फॉर्म्स भरून घेतलेत, तर सगळ्या महिला इतक्या खुश झाल्या की आम्ही तुम्हाला आता या रक्षाबंधनला राखी बांधणार आहोत.